अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशात तुम्ही सगळे आहोत? तुम्ही सगळे मस्त मजेत असणार आहात. आणि आज आहे महाबळेश्वरमध्ये आमचा सेकंड डे. गाईज, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर या तुम्हाला मी मॉर्निंगला काय ते दाखवते बघा. समजी बघा शेपवाले, वाव, हार्ट शेपमध्ये आहेत. आता हे खाऊन बघू. फ्रेश आहे, झाडावरची काढलेली. बघते खाऊन. वाव, आंबट गोड, बघा पूर्ण भरले, अख्खी भरले. ब्लॅकबेरी, मलबरी सॉरी, याला मलबरी बोलतात, ब्लॅकबेरी नाही. गाईज, ही ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी नाही, मलबरी आहे. याला मलबेरी बोललं जाते. सो मलबरी आहे ही. आणि मावशीने ना इकडे खूप सारं रिनोव्हेशन केलेलं आहे. पहिला रूम जो होता तो अलग होता, पूर्ण बाहेरचा पण अलग होता. आणि आता तुम्हाला दाखवते आम्ही कसं केलेलं आहे चेंजेस. सो हे बघा, इथनं आहे एंट्री मावशीसांच्या इकडे यायची. आणि इथे आहे स्विमिंग पूल. इकडे या साईडला आहे स्विमिंग पूल. आणि या साईडला आहेत पूर्ण मावशीचे सगळे रूम. आणि खूप छान केलंय. आणि इथे मावशी ना स्लायडिंग साठी काहीतरी करणार आहेत. म्हणजे लहान मुलांसाठी ना स्लायडिंग साठी गरज आहे. आता नाही वाटत, मे मध्ये नक्कीच गरज आहे स्लायडिंगची मुलांना. इथे सगळं रिसेप्शन केलेलं आहे मावशीने. आणि इकडे आहे मावशीसांचं राहायसाठी घर स्वतःचं. ते तिथेच राहतात, फॅमिली आहे पूर्ण. आणि त्यांनी इथे बघा रेस्टॉरंट बनवले. A few moments later. सो गाईज, इथे बघा मंदिरामध्ये आम्ही आलो. श्री श्रेष्ठ महाबळेश्वर देवस्थान मंदिर आहे. आणि मंदिराचं नाव आहे कृष्णमाई मंदिर. तर आता आम्ही इथून जाणार आहोत आतमध्ये. तिकडे बघा गाऱ्या भरपूर आहेत तिकडे. हा, सो ते तिकडे बघा, तुम्ही बघा कृष्णमाई उत्सव. तर आता आम्ही मंदिरामध्ये चाललो आहोत. गाईज, आम्ही आता आलेलो आहोत इथे ओल्ड महाबळेश्वर मध्ये कृष्णमाई मंदिर आहे. तर आता त्यांचं सकाळी सकाळी दर्शन घेतो. तर या आता. तर हा बघा मंदिराचं हे इथे लावलेलं आहे बॅनर. तर या पुढे. A few moments later. तर गाईज, मंदिरामध्ये दर्शन तर एवढे भारी झाले. आणि मंदिरामध्ये आतमध्ये बघण्यासारखं एवढं आहे, खूप सुंदर आहे. पण कॅमेरा एकदम तिथे स्ट्रिक्टली लिहिलेला आहे, कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे. म्हणजे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. सो आम्ही व्हिडिओ वगैरे काहीही काढलेलं नाही. पण तुम्ही बाहेरचं बघा, तरी पण खूप भारी वाटेल. आणि आतमध्ये ते इतकं भारी होतं, खुश झालं बघून, एकदम भारी वाटलं खरोखर गाईज. आणि शंकराचं मंदिर जिथं आम्ही जाऊ तिथे आम्हाला दर्शन होते शंकराचं. काय नाही परमिशन, त्याला ते आपल्या हातात नसतं. पण आम्ही बघितलं, मनाला शांती वाटली, खूप भारी वाटलं. तर चला पुढे आता या. Wanna come a little closer? तर इथे घेतली मी छोटूशी डॉल. नाही, ही सेम. हा, सेम. ही घ्या, पैसे घ्या. चला, तर इथे 2 धावले घेतले बघा. ती गाडीत लावायला घेतले. चला. ओके, तर इथे मी घेतलं आहे आता हे बघा कंगी आणि स्पून घेतले आहेत उड्यांचे 2. त्या काका पैसे घ्या. पिल्लूसाठी बघा काय घेतलं आहे, स्नेक. हा, ब्लॅक कोब्रा. त्याला खूप जास्त आवडते. आणि आम्ही काश्मीरला गेलेलो ना, तेव्हाच तो बोलत होता आणायला, पण तेव्हा नाही भेटलं. थायलंडवरनं घेतलेला, पण तो खराब झाला, तर त्याला पाहिजे होता परत. तर फायनली ते भेटलेला आहे आम्हाला या मंदिराजवळ. द्याच काय झाले भाऊ. ओके, चला. हो, चला आता मंदिरात दर्शन मस्त झालेलं आहे. आणि काल आमचा पूर्ण दिवस उपवास होता, तर आम्ही नॉनव्हेज खाणार आहोत. मावशीला काहीतरी आता मस्तपैकी आम्ही सांगतोय बनवायला गरमागरम. तर बघूया आता मावशी काय बनवतात आणि काय अवेलेबल आहे. कारण की घरगुती आहे सगळं, तर सगळंच मावशीजवळ अवेलेबल नसते. कारण की जर नॉनव्हेज खायचं असेल ना, तर आधी अगोदर सांगायला लागते. मग मावशी मुलाला म्हणजे दादाला मार्केटमध्ये पाठवून ते चिकन वगैरे काय असते त्या घेऊन येतात. त्याच्यानंतर मग ते भेटते. तर आता ब्रेकफास्टला तर काहीही असेल,
तर बघूया आता काय आहे, आम्ही गेल्यावर तिथं बघतोय. तर चला, दर्शन खूप भारी झालं, मनाला एकदम शांती वाटली. आणि आमच्या दोघांच्या नशिबात म्हणजे कुठेही आम्ही जाऊ, पण शंभोवनचं दर्शन नक्कीच आमच्या नशिबात असते, कुठेही जाऊ तरी पण. तर चला, खूप जास्त भारी वाटलं. काल पण उपवास होता, काल साईबाबा दिसले आणि आज शंभूंचं दर्शन सुद्धा झालं. तर चला आता आपण जाऊया आता मावशीजवळ डायरेक्ट. A few moments later. सो गाईज, आय होप तुम्हाला खूप छान आता आवाज येत असेल. तुमच्यासाठी मी माईक वेअर केलेला आहे, कारण की माईक नसताना आवाज थोडासा लाईट येते. आणि गाईज, तुम्हाला या पाळण्याची आठवण आली असेल. कुठला पाळणा आहे? ह्या पाळण्यात मी केलेली ये हसी वादिया ये खुला आसमा ही शूट केलेली. ती व्हिडिओ मी इथे स्क्रीनवर लावते, तुम्ही बघा ती. आणि गाईज, कसं वाटतं इथलं वातावरण तुम्हाला व्हिडिओमध्ये ते पण सांगा. आणि आम्हाला तर खूप जास्त भारी वाटते, आणि थंड आहे क्लायमेट पूर्ण, तर खूपच भारी वाटते. आता चला, आमचा मावशी आता ऑर्डर आणणार आहे. आम्ही बुर्जी चपातीची ऑर्डर दिलेली आहे. सो आता मावशी गरमागरम आमच्यासाठी बनवते, आणि आम्ही त्यांच्या न्यू रेस्टॉरंटमध्ये बसून खाणार आहोत. सो ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन. तर भेटूया तिथे जातो. सो बाय. सो गाईज, या आता तुम्हाला दाखवते मावशीने गरमागरम आमच्यासाठी घरगुती, म्हणजे आपली आगरी असते तशी त्यांच्या ह्याच्यातली ती आगरी झाली रेसिपी. तर या तुम्हाला दाखवते मावशीने काय आणलंय ब्रेकफास्टला. या मावशी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघा मावशी. आणि आता मस्त आहे की मावशीने आम्हाला हे करून दिलं. मावशी बिझी होते ऍक्च्युली, तर आता मी थोडं 2 मिनिटासाठी मावशीला बाहेर बोलवलं. तर चला मावशी, आता आम्ही नाश्ता करतोय मस्त. ओके. नाही, आता हे आहे ना, बनवलंय. ठेवायचं आहे आम्हाला पण भरपूर, नंतर खाऊ, संध्याकाळी खातो. चालेल चालेल चालेल. मावशीची डिश बनवलेली आहे, तर मावशी बोलतात थोडं टेस्ट करून बघा. तर आम्ही नक्कीच करणार उद्या मॉर्निंगला. आता आमचं हे मावशीने एवढं दिलंय ऑलरेडी, तर ते आता मॉर्निंगला आम्ही टेस्ट करू. तर चला, आता ब्रेकफास्ट करतोय. तर काही ब्रेकफास्ट करतोय. तुम्हाला राजने सांगितलं भुर्जी आणि चपाती दिलेली आहे, आणि भुर्जी एवढी भारी झालेली आहे का आपण घरी बनवतो सेम डिक्टो तशीच आहे, असं वाटतच नाही पण हॉटेलमध्ये खातो बाहेरची खातो वगैरे. मस्त थोडी स्पायसी पण केलेलं आहे. आणि थोडी चपाती तर मला खूपच अवकाश रेग्युलर वाटतात, पण चपाती खूप मस्त वाटली. हे बघा, इकडे मक्के लावलेले आहेत, मटर आणि कोथिंबीर लावले, आणि इकडे स्ट्रॉबेरी आता येत चालले, दाखवते तुम्हाला झूम मध्ये. हे बघा, हे बघा. आणि मिरची बघा, हिरवी मिरची खूप, आणि स्प्रिंकलने पाणी मारतात बघा खूप सारं. आणि त्या साईडला तुम्हाला दिसत असेल तर हे बघा, कोबीचे फुल हे बघा इथे, इकडे. आणि मावशीसांच्या इथे म्हणजे काकांचेच रूम आहेत. आणि हा, लसूण पण लावलेला. हा का, ते कांदे लसूण पण लावलेले. आणि थोडासा काम राहिलं मामासांचं. हे बघा, हे थोडेसे आता पेंटिंग आणि फक्त लाईट्स राहिलेत, बाकी रेडी झाले सगळं. सो गाईज, आता आम्ही मस्तपैकी गरमागरम ब्रेकफास्ट केला, आणि मावशीने एवढ्या भारी घरगुती चपात्या आणि अंडा भुर्जी बनवलेली, एवढी भारी होती ना की असं वाटलं की घरीच खातोय आम्ही, ब्रेकफास्ट करतोय. खूप छान. आणि कसं आहे माहितीये का, मावशीचा स्वभाव गाईज एवढा भारी आहे, मी बार बार बोलते की असं नाही की आम्हाला काही डिस्काउंट किंवा असं काहीही असं वाटत असेल तुम्हाला, पण काय नाही, एवढी भारी आहेत ना मावशी की आम्हाला असं वाटतं की नाही, आता इथून कुठे दुसऱ्याकडे जावंच नाही. एक्या हाकेला, म्हणजे कधी काय गरज पडली, रात्री काय असं वाटलं तर मावशी लगे एक्या हाकेला दादाला किंवा मामाना वरती पाठवतात, काय लागलं तर इमर्जन्सी घेऊन. आणि एवढं भारी वाटते खरोखर गाईज. आणि त्या मावशीला आता आम्ही शेवटपर्यंत मी बहुतेक त्याच मावशीकडे जात जाऊ. दुसरी कुठं कसं जायचं, दुसरी सर्व्हिस चांगली आहे तर मस्त दुसरं रूम बघायचं कसं. यांना पण खूप आवडला, आणि मला तर ऑल टाइम मावशी माझी फेवरेटच आहे ती. आणि म्हणजे असं बोलतो ना आपण, आईची जशी माया असते तशी सेम मावशीची माया आहे. मावशीला बघून एवढी हॅपी होते ना, माझ्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल येते ती. सो भेटूया नंतर मावशी जवळ परत एकदा. तर गाईज, आता आम्ही आलेलो आहे आपल्या सगळ्यांच्या फेवरेट पॉईंटवर, ज्याचं नाव आहे केट्स पॉईंट, म्हणजेच की लव्ह पॉइंट. सो तुम्हाला मी दाखवते आता तिथे हार्ट कसा बनवलेला आहे, आणि याच्या आधी भरपूर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलेला आहे माझ्या. चला, पण आता प्रॉपर मी व्हिडिओ बनवायला घेतले आहेत, तर मी तिथे पण तुम्हाला घेऊन जाते. तर या माझ्यासोबत तुम्ही पण. My mind, you better hurry up. You tried to hide it, and you've gotten curious. बघा, एंट्रीवरच काय आहे बघा, जांभळा, ब्लॅकबेरी, चेरी, टोमॅटो, मँगो, मिक्स फ्रुट्स, आणि इथे सगळे व्हेजीज, म्हणजे काय काय आवडते लोकांना सगळं आहे. तर काका, हे काय नवीन? फ्रूट आहे ते. हा, याच्यासारखे दिसते ते, काय त्याला बोलतो? हा ना, आपण काय त्याला रांजना. नाही, ती रांजणं ऑरेंज असतात. मलबेरी घेते, आणि हे जांभळं घेते, छोटी छोटी. हा, आता एक घेऊ. नंतर हे इथं खायचं खायचं रानमेवा. हा का,
हा बघूया ते पण. मी तर लोकांना बळजुबरीच करतो. टेस्ट एक करू का टेस्ट? एक टेस्ट करू? काय बार नाही मिळत. छोटूसा दे. आंबट गोड असतं. अच्छा. खायचं ते ऍसिडिटी पित्ताला चांगलं असतं. लागते भारी पण. सध्याच भारी फळ आहे. छान आहे. अख्खा तोंडात टाकतात. चुसून घे आणि बी थूक. तेव्हा या जंगलात जाया आहेत त्याच्या करवंदाच्या जाळ्याच्या. वाव टेस्ट भारी आहे पण. खट्टा मिठा तसं जांभळाचा फ्लेवर आहे पण भारी वाटते. वाव बघू नंतर मग आता एक आता मिळतील पाहिजे एवढी हे नाही ते नाही भेटणार. ते घेऊ मग आता नंतर ना. ते काय गरिबी घेऊन गेलं ना 4 दिवस राहते का? मनुक्यासारखं सुकल तर ते खराब नाही. तेच तशीच येईल. घरच्या माणसांसाठी हे घेऊन जाया. हे घेऊ आता जांभळा. जांभूळ येताना एक जांभूळ द्या आता नंतर मग ते घेतो. चला आता मी इथून जांभळं घेते या मामांकडे बघा काकांकडनं मस्तपैकी. आणि काका बोलतात हे फ्रुट्स घेऊन जा खूप जास्त भारी आहे आणि जंगली आहे मेन आणि नॅचरल एकदम. तर मी ते सुद्धा घेणार आहे पण इकडनं रिटर्न जाताना. तर आता मी हे घेते आणि का घेते 50 ना. हा चला 20 पाकिट घेऊन जातात. घरी पळतात लोक. पुन्हा आलं तर खैर नाही. 1 मिनिटात पाट्या गुल असा. असं ठीक आहे. लोकल बी खातात त्याला भरपूर. हा का शोधून खातात. तर बघा आता काकांनी आम्हाला नवीन फळाची थोडीशी माहिती सांगितली आणि आम्ही हे घेतलेलं आहे आता मस्त. चला आता जांभळा एन्जॉय करतो येताना ते घेतोय आम्ही. चला सो तुम्हाला दाखवते मी. हा बघा लव पॉइंट खूप छान आता केलं. पहिला थोडस असं हे झालेलं कारण जुनं झालेलं ना. आता थोडंसं चेंज केलं त्यांनी आणि भारी एकदम वाटते. तर चला आता या तुम्हाला अजून पुढे दाखवतेस मी. आणि ते मुलांसाठी बघा कार सुद्धा आहे. लहान मुलं आली ना की त्यांच्यासाठी कार पण आहे तिथे. आता दाखवते पुढे अजून काय. तर आम्ही दुपारी आलोय संध्याकाळी आलो असतो तर अजून भारी वाटलं असतं पण काय नाही. या बघूया. And you've gotten curious, so let your feelings out, stop playing dumb. आणि इथे आहे गोलमाल बाईक. हा हे बघा इथे आम्ही केलेली एकदा राईड आणि खूप छान आहे गोलमालची राईड. तर ही आहे गोलमाल राईड आणि इथे आहे 3 इडियट आणि भारी वाटतं एकदम इथं. आणि हे सगळे पॉइंट आहे बघा इथे बघा पर पर्सन 20 रुपीज. सो गाईज ही बघा गोलमालची बाईक आहे इथे आणि कशी आहे बघा फुल एकदम तीच आहे आय थिंक माहिती नाही बघा छान एकदम. तर आम्ही गेल्या वर्षी इथे बसलेलो आहोत आणि व्हिडिओ सुद्धा आहे आमची. जर भेटली तर मी साईडला लावेल क्लिप ती. आणि आता आम्ही याच्यावर बसतोय पण. तर चला तुम्हाला दाखवते मी याच्यावर बसून सुद्धा. सीट गरम झालेला आहे पण. तर आता मी तुम्हाला बसून दाखवते. ओके तसं हे बघा आता मी इथे बसलेली आहे. तर फायनली आता मी याच्यावर बसली सुद्धा. तुम्ही बघू शकता इथे आणि एवढं भारी आहे ना. वाव तर गोलमाल गोलमाल मला पुढचं येत नाही काय. येस तर आता तुम्ही सुद्धा या बसा. ते शूट करतील त्याच्याकडे द्या. 'Cause you know I am the fire, I got a feeling, oh, don't you wanna come a little closer? Fillet, be may, those lips in your eyes, I'll trade it with mine, is now or never. आमच्या लग्नाला झाले 17 ते 18 वर्ष आली. जर माझे असं 25 ते 30 वेळा आले कारण वर्षाला आमचे 1 किंवा 2 तर राऊंड होतात. तर 25-30 वेळा झालीच असे 100%. आणि अजून काय झालं ते पण माहित नाही पण भरपूर वेळा येतो. 1 वर्ष चुकवत नाही आमचं कारण मॅडमला महाबळेश्वर बोलला तर तिचा जीव आहे आणि मला पण खूप आवडते कारण थंड ठिकाण आपल्या महाराष्ट्रात जवळ आसपास कुठंच नाही. आपण जातो डायरेक्ट काश्मीरला तर तेवढं आपण लांब तेवढं जाऊ शकत नाही. हे बरं पडतंय आणि बरं वाटतंय. आणि आता थोडीफार आमची ओळख पण झाली महाराष्ट्रात बरं वाटतं याला. पण कसं माहितीये का नेहमी आम्ही येतो पण ब्लॉग कधीच नाही केलं. शूट पण जास्त नाही केलेलं आणि केलेल्या ज्या व्हिडिओ आहेत ते कधी मी टाकले नाही. सो त्याच्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ हे बनवलेले आहे तिकडच्या. आणि हे खातात जांभळं कशी आहेत खट्टी मिठी ना. आमटी जांभळं ना. चला तर आज माकडं वगैरे काय नाही. आम्ही दुपारच्या टायमाला आलो आहोत ना म्हणून. हे बघा वाव. तर गाईज हे बघा केट्स पॉइंट आणि पूर्ण ती माहिती आहे. Tired of guessing so dope. You wanna come a little closer? Come over to my side. चलते पूर्ण. हा बघा सलमान तो बाबा आणि हा सलमान. किती भारी आहे किती साफ आहे बघा एकदम क्लीन आणि छान आहे.
सलमानची बॉडी सलमान सारखीच आहे. अरे ते नालबोच मला दाखवते खिलर नालबो मार खिलं मारून दिसा. पण दुखत नसेल, बसत नाही कारण वर आहे ना आणि ऊन खूप जास्त लागते, पण बसत नाही. तो गाईज आम्ही आता गाडीमध्ये बसलो, एसी लावली आहे आणि आम्ही काय खातो बघा. लुक ॲट दिस, लुक ॲट दिस. हे बघा हाताला लागते आणि जबरदस्त गोड आहे. वाव. साखरेसारखं. आणि आम्ही दोघं वाटणी केलेलं आहे. एक वाटी घेतलंय बाऊल अर्धा दिले. त्याचं कारण असं आहे, हे बघा दोघं पण आम्ही हावरे होते खायला. ही मॅडम दबादब खाईल कमी खाईल. तर आम्ही दोघांनी वाटून घेतले तसे. आणि हा गाईज आम्ही महाबळेश्वरला किती वेळेला आलेलो आहोत ते ह्यांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ऑफकोर्स आम्हाला आवडते म्हणून आम्ही येतो आणि आम्हाला शिर्डी पण खूप जास्त आवडते, तर आम्ही शिर्डीला सुद्धा खूप जास्त जातो. आपल्या आवडीवरच असते मेन, की कुठेही जाऊन काय मतलब नसते. आम्हाला जिथं आवडते तिथं आम्ही जास्त जातो. कारण आवडत्या ठिकाणीच जायचं असते. तुम्ही ना आवडत्या ठिकाणी कसं जाणार? हा ना. फुकट पैसे वेस्ट घालवाल का? हम्म. कसं सगळीकडे जातो आम्ही. सगळी काही ठिकाण आमचे असे आहेत का ते फेवरेट आहेत ऑल टाइम फेवरेट आहेत. आणि असं नाही नुसतं जातो, आमची तिथे ओळखी पण चांगल्या आहेत म्हणून जातो. येस. तर चला आता आम्ही मस्त गाडीत बसलो, थंड पण झालो गाडीमध्ये कारण बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि गाडीच्या आतमध्ये आता मलबरी एन्जॉय करतो. आता फ्रीज मध्ये थंड पाणी का नंतर सॉरी संपलच नाही भैया. खराब बोलते. फिंगर बघा दाखवा. रंगपंचमी झालेली. चला याच्यानं पोटच भरत नाही. किती खा. आता आम्ही जातो मस्त बघा, एवढे आहेत संपवतो आणि ह्यांच्यावर पण आहेत आणि मस्तपैकी आम्ही संपून जातो. आता मावशी जवळ थोडा गप्पा गोष्टी करतो मावशी जवळ, कारण मला मावशी जवळ बसायला खूप जास्त आवडते. तर मी आता चालली तिथे मावशी जवळ बसायला. भेटूया नंतर आपण तिकडेच. A few moments later. सो गाईज आता आम्ही त्या केड्स पॉईंट वरनं आलो, म्हणजे की लव्ह पॉईंट वरनं आलो आणि मावशीजवळ आम्ही बसणार होतो, बट मावशी काही कामाने बाहेर गेली होती. तर मावशी आता संध्याकाळपर्यंत तोपर्यंत येईलच. तर मावशीजवळ आम्ही जाऊ, नंतर बसू, मस्त गप्पा गोष्टी करू आणि आमचा जो मांडा म्हणजे रेडबुल आणि आमचा जो मांडा असतो तो आम्ही तिथे मावशीजवळच करू आणि जेवायला परत संध्याकाळी दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ. मावशीजवळच जेवलो असतो, बट आम्हाला शूट करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये जाणार आहोत. आणि आता आम्ही चाललो आहोत परत मार्केटमध्ये. आता शॉपिंगला वगैरे नाही चाललो, मार्केटमध्ये आम्हाला एक नवीन ओपनिंग दिसली हॉटेलची आणि तो हॉटेल आहे मालवण हॉटेल आहे. नाव मालवण आहे. तर बघूया, आम्ही ऍक्च्युअली पहिल्यांदा हॉटेल झालोय. माहित नाही कशी टेस्ट वगैरे आहे, पण नावाच्या मुलं चाललोय. तर बघूया, बोलावर चांगलं जेवण आपलं मराठी पद्धतीचं जेवण भेटेल. तर बघूया, दाखवतो तुम्हाला आम्ही. तर मालवण हा नाव आम्ही काल तिथे बघितला आणि मालवण हॉटेल म्हणजे आमचं फेवरेट हॉटेल आहे. तर आम्ही बघूया आता तिथे कसं जेवण आहे आणि काय आहे का नाही. काल काही दिसलं ना ओपन ना, काल तसं पण आमचा उपवास होता तर आम्ही जाऊ शकत नव्हतो काल. तर आम्ही आता चाललो आहोत, काल बघून ठेवला होता की इथेच येऊ आणि रात्रीसाठी तर आमचं एक फेवरेट हॉटेल आणि फेमस हॉटेल आहे, नेहमीच असतो. तर जेवढ्या वेळेला आम्ही आलो आहोत तर रात्री आम्ही नाईटला तिकडेच जातो बघा. खाली हिरकणी असा घरी जाताना जो रिटर्न जाताना खाली असा आहे थोडासा, ते पण तुम्हाला रात्री मी दाखवेलच. तर चला आता बघूया आपण. हा हॉटेल नक्की हॉटेल चालू आहे बंद आहे ते सुद्धा माहिती नाही, चाललोय बघतोय. आणि आम्ही मुद्दामच जरा उशिरा निघालो, मावशी नाही भेटली तर आम्ही वरती जाऊन रूम मध्ये चार्ज वगैरे मोबाईल केले, कॅमेरे चार्ज केले, मग निघालो तिथनं. तर चला भेटूया आता मार्केटमध्ये गेल्यावर, बघूया काय नक्की आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता मागेच माझ्या मालवण हॉटेल आहेत. मग बोललो तुम्ही मालवण हॉटेल मध्ये चालू आहे. बघा वरती नाव आहे. तर चला आतमध्ये. कालवण सॉरी कालवण. कुठं बसते राज रे? कुठं बघा इथे मस्त एकविराईचा फोटो आहे बघा, एकविराईचा फोटो सुद्धा आहे. जे बघा मस्तपैकी होडी आहे इथे खूप छान आणि इथे आहेत आपल्या एकविराई खूप छान आणि दोन्ही साईडला होडी अशी ठेवली आहे आणि इथे मस्त पेंट आहे ते पण दर्यासागरचं आणि इकडे पण छान केलेलं आहे. बघा आता आम्ही सांगितलेले आहेत क्रॅब लॉलीपॉप, म्हणजे हे बघा क्रॅब लॉलीपॉप आणि ते प्राइस त्याची दिलेली आहे आणि इकडे क्रॅब खाली सांगितलंय जेवायला मेन. तर आता आम्ही ऑर्डर दिली आहे, ऑर्डर आल्यावर तुम्हाला दाखवते. तर गाईज आम्ही हॉटेलमध्ये आता स्टार्टरसाठी मागवलेलं आहे. हे आहे क्रॅब लॉलीपॉप आणि 8 पीस दिले एका डिशमध्ये स्टार्टरसाठी आम्हाला आणि त्याच्यानंतर मेन मेन्यूसाठी आम्ही क्रॅब डिश मागवलेलं आहे, क्रॅब खाली बोलतो आपण. तर बघूया कशी टेस्ट आहे. मी पण ऍक्च्युअली पहिल्यांदाच खातोय. राज खूपच मस्त आहे.
व्हेरी व्हेरी टेस्टी. त्यांनी ना राज चिंबोऱ्याला पांगरीचा बाव काढून त्याला क्रश केलेला आणि त्याचे वडे टाईप काढलेला, ते लॉलीपॉप केलेला. यस. स्ट्रॉ नाही का? स्ट्रॉ आहे ना? द्या ना स्ट्रॉ. दोन. आणि हे आहे, आज इथे रेडबुल नाही मिळत हॉटेलमध्ये, तर आम्ही हे मागवलं, लाईम क्रश मागवलेलं आहे, लाईम ज्यूस. थोडं रेडबुलच्या जागेवर हे घेतलेलं आहे मी. आणि हे स्ट्रॉ, हे राज पाटीलला, मला. आणि पाहू शकतो तुम्ही ही जेवणाची डिश. ही आहे चिंबोरी थाली. त्याच्या आतमध्ये ही वरती ग्रेव्हीचे चिंबोरी आहे, रस्सा, आणि हा जवळा, सुका जवळा, हे सोलकढी, गुलाबजाम, राईस, चपाती, आणि हे सलाड, आणि हे आमचे क्रॅब लॉलीपॉप. आमची सुरुवात झालेली आहे. नाही, खरोखर क्रॅब लॉलीपॉप जाम भारी. तर गाईज खूप पोट भरून जेवलो. ॲक्च्युली संपत नव्हतं जेवण, एवढं जेवण मागवलं होतं. आणि खूप टेस्टी, खूप मजेदार जेवण आहे. तुम्ही पण नक्कीच या. जर तुम्हाला महाबळेश्वरमध्ये आलं, मार्केटमध्ये समोर एंट्रीलाच आहे हॉटेल, कालवण हॉटेलमध्ये. मी सॉरी, मागाशी मालवण बोललो, ॲक्च्युली आहे कालवण हॉटेल. आणि खूप आपलं घरगुती जेवण आहे, जसं वाटतं घरीच आपण जेवतोय. सुका जवळा वगैरे सर्व आहे. कुठलीही थाली घ्या, फिश थाली घ्या, चिकन थाली घ्या. हां, आणि मी वेगळं व्हेरिएशन म्हणून मी क्रॅब लॉलीपॉप मागवले, आणि ते खरोखर चांगलेच होते, मस्त. हे लॉलीपॉप होते, आणि मस्त जवळा वगैरे खूप छान, रस्सा वगैरे खूप भारी. म्हणजे काम तमाम केलेलं आहे. माझा पार्टनर थोडा कमी जेवला. सो फायनली झालेला आहे आमचा लंच कम्प्लीट, आणि मस्त मज्जा आली जेवायला, खूप छान होतं. कालवण हॉटेलमध्ये खरंच मी ऐकून होती टेस्ट खूप छान आहे. ऍक्च्युली मालवण जेवणापेक्षा कालवण जेवणाला जास्त टेस्ट आहे ना. सो जास्त भारी वाटलं. तर चला, आता आमचं लंच झालेलं आहे कम्प्लीट. फायनली आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही निघालो इथनं आता. तर जातोय आम्ही आता पुढे. आता बघूया मार्केटमध्ये परत काहीतरी बघतोय थोडंफार, जर भेटलं तर, नाही तर सरळ. चला, तर आता जेवून निघालो आम्ही मस्तपैकी, पोटभर जेवलो. आणि आता आम्ही चाललो आहोत पुन्हा एकदा रूमवरच, कारण की आता ऊन थोडं ना पडले, तर असं फिरण्यासारखं तेवढं नाही आता काय. तर त्याच्यासाठी आम्ही आता इकडे आता रूमवर जातो, थोडासा एक दीड तास आराम करतो. त्याच्यानंतर मग निघू संध्याकाळी परत आम्ही वेण्णा लेक पॉइंटवर. तिथे बसू मस्तपैकी, नंतर मग जाऊ आम्ही कुठे ते तुम्हाला नक्कीच दाखवू. तर चला, आता आम्ही चाललोय अगोदर रूमवर, आणि रूमवर मस्त आराम करतोय, कारण की थंडावा आहे. पण बाहेर पण आता पण थंडीच आहे थोडी. मी स्वेटर केले ना, जॅकेट, तरी तेवढं गरम नाही जाणवत असं. पण असं नाही का, संध्याकाळी तो जो थंडावा असतो ना, तो एक नंबर असतो. सो नंतरच आम्ही बाहेर निघू. तर चला, आता रूमवर जातोय. बाय बाय. A few moments later. Cause you know I am fire. I got a feeling. Don't you? चाट आणि गरम बनवण्यासाठी ठेवलेलं आहे मामाने गरम करायला, आणि आम्ही नेहमी या मामाकडे घेतो. मी महाबळेश्वर वेण्णा लोक नक्कीच खातो कॉर्न चाट, मला जाम आवडते. आता एवढे आहेत, आम्ही नेहमी या मामाकडे घेतो. मी बरोबर ओळखते या मामाला. I got a feeling. Don't you wanna come a little closer? क्या खरे हो मॅडम? कॉर्न चाट. कॉर्न चाट. कारण की इथे आता बसले आम्ही, सावली आहे म्हणून जरा पुढे नंतर जाऊन तिकडे पुढे बसायला. मेरे को नहीं देगी. तर आता मी थोडासा ऊन आहे, ऊन कमी झाल्यावर मस्त वाटत होतं का क्लायमेट. तर इथे आता गर्दी झाली हळूहळू बोटिंगसाठी. तर तुम्हाला दाखवते समोरून फ्रंटने मी. बाय बाय. Wanna come a little closer? A few moments later. तर गाईज, आता मी वेण्णा लेकवर गेलो होतो, आणि तिथे काही जास्त टाईम स्पेंड नाही केला. बोटिंग आहे तिथे माहिती आहे, पण राज काय बोटिंग करत नाही. मागे झालेलं बोटिंग, तर ते आम्ही बोललो, राज बोलली की बोटिंग नाही आपण करायची. मग त्याच्यावर आम्ही तिथे निघालो. आणि तुम्हाला माहितीच आहे संध्याकाळचं आम्हाला काय लागतं आहे. तर आम्ही आता रूमवर आलेलो आहे, आणि गॅलरीवर बसलो आम्ही. तर मावशीने दिलेला आम्हाला पापड फ्राय करून, आणि आम्ही ज्या दिवशी बुर्जी खाली ना आपण, तर सेम तशी बुर्जी मावशीने स्पायसी बनवली. आणि हे आहेत रोस्ट, हे मसाले काजू, आणि हे ड्रायफ्रूट आहेत दोन्ही, बदाम आणि अक्रोड, आणि जोडीला हे बघा. चला, चेस करा. तर चला, आम्ही आता बसतो इथे, आणि बाहेरचं तुम्हाला थोडंसं क्लायमेट दाखवते मी.
truth in your eyes, I'll trade it with mine. It's now or never. I'm tired of guessing so dumb. बेडमध्ये सगळं मॅशेस झालेलं आहे. तर चला, कशी आहे बुर्जी? बुर्जी खूप मस्त आहे. चला आता या तुम्ही खायला. आता आम्ही खातोय आणि नंतर थोड्या वेळात तुम्हाला भेटतोय सणाला. हे खाऊन झालेलं आहे आणि तेवढ्यात आलेला आहे आता पण पाऊस. हे बघा, पाण्यात बघा तिथे पाऊस पडतो. आता परत लाईट गेली, पण इन्व्हर्टर आहे रूममध्ये. तर बघा, लाईट गेली आणि लगेच परत आली. म्हणजे जाते पण 5 मिनिटात येते. तसं पण रूमवाला नाही, काही प्रॉब्लेम नाही, कारण रूममध्ये बघा इन्व्हर्टर आहे तर टेन्शन नाही. पण आता आली परत लाईट, अशी जाते येते. A few moments later. मागवले हो तुम्ही? चिकन शेजवान राईस. ओके. पूर्णच आम्ही इंडियन मेनू खाला, पण यावेळेला चायनीज मेनू घेतोय संध्याकाळी रात्री. आणि या हॉटेल चायनीज हा राईस आहे ना खूप टेस्टी असतो. आणि त्याच्या डोक्याला आता जस्ट आम्ही रेडबुल पिले म्हणून आता आम्ही थम्सअपच घेतला आहे राईसच्या वेळेला. दुसऱ्या ब्रँडवर आलो, सेकंड फूड बोर झालो. तर आता आम्ही करणार आहोत राईस विथ थम्सअप. ओके. हे राईस पण हॉटेलचा पूर्ण. आणि हाच हॉटेल आहे तो. गाड्यावरती जातात आणि खाली यायला लागते आपल्याला. तर गाईज आता मी नाईटचं जेवण इथं जेवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं हिरकणी हॉटेल हे आहे, खूप फेमस इकडचं महाबळेश्वर हॉटेल आहे. आम्ही नाईटचं जेवण मोस्टली आम्ही इथंच जेवतोय आणि आता पोट भरून जेवलो. आणि चला, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण पुन्हा असेल एका नवीन व्हिडिओ. टिल देन, गुड नाईट, बाय बाय.